नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी ही बाहेर येत असताना नमू आवाज देते की ईशू चल पटकन, जेवण वाढलेलं आहे, लवकर जेवायला बसूया. त्यावेळेलाच आता ईश्वरी येते आणि ती म्हणते की ताई, सगळं व्यवस्थित आहे ना आता, म्हणजे एकदम सगळं बढिया होणार आहे. नमू म्हणते की का गं, काय झालं, कशाबद्दल बोलतेस? तेव्हा ती म्हणते की अगं, बाबांना आता थोड्या वेळातच शुद्ध देखील येऊ शकते, डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यांचं ऑपरेशन अगदी व्यवस्थित झालेलं आहे, सगळं व्यवस्थित होईल आणि होईल ना ताई सगळं व्यवस्थित, ऑपरेशन झाल्यावर बाबांचं सगळं नीट होईल ना, असं ईश्वरी विचारते. त्यावेळेला मग आता नमू गप्प बसते आणि म्हणते की तुला माहिती आहे ईश्वरी, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तुला आठवतं आपले बाबा आपल्याला काय म्हणायचे ते, माझ्या दोन्ही मुली म्हणजे माझा अभिमान आहेत आणि माझे या मुली म्हणजे दोन्ही मुली ईशू आणि नमू माझे माझे दोन हात, असे ते बोलायचे. आठवतंय ना तुला? तेव्हा ईश्वरी हो बरोबर असं म्हणते. नंतर मग नमो म्हणते की हे बघ, आता आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे काही झालं तरीही बाबा लवकर शुद्धीवर आले पाहिजेत आणि आपण त्यांच्यासमोर उभं राहिलं पाहिजे. आता फक्त मी एक कबुली देते, म्हणजे मला जरा ना भीती वाटते गं, धाकधूक होती आहे. जर बाबा म्हणजे शुद्धीवर आले आणि जर बाकी काही वेगळं, तेव्हा मग लगेच नमू असं बोलल्यावर ईश्वरी म्हणते की नाही नाही ताई, आता फिकर नॉट, आता कसलीही काळजी करायची नाही. बाबा लवकरच शुद्धीवर येतील, सगळं लवकर व्यवस्थित होईल. त्याच्यामुळे तुला अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. तू कसलंही टेन्शन घेऊ नको. लवकरच बाबा शुद्धीवर होतील आणि सगळं काही व्यवस्थित होईल. तू कशाला काळजी करतेस? असं ती तिला बोलते. आणि नंतर ती म्हणते की आता तू म्हणालीस ना, की बाबा म्हणतात की आपण दोघंही त्यांची परछाई आहोत. दोघंही त्यांचे दोन हात आहोत. मग आपण असं थकलेलं कसं चालेल? आपण बाबा शुद्धीवर येण्याची वाट बघूया आणि जेव्हा बाबा शुद्धीवर येतील तेव्हा सगळं व्यवस्थित होऊन जाईल, तू बघ. आणि हो, एकदा की बाबा व्यवस्थित झाले की मग आपल्या मागे कोणतंही टेन्शन नाही. सगळं व्यवस्थित होऊन जाईल. असं आता इशू नमूला समजावते आणि मग नम्रता ही तिला जेवायला बसायला सांगते. आणि नम्रता विचार करत असल्यामुळे तिला ईश्वरी म्हणते की हे बघ, अजिबात कसलाही विचार करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. आता आपले बाबा लवकरच शुद्धीवर येणार आहे, ऑपरेशन झालं आहे ना त्यांचं, मग सगळं काही नीट होईल, तू नको काळजी करूस. त्यावेळेला मग त्या दोघी म्हणतात की ठीक आहे, चल आता आपण जेवून घेऊया, म्हणजे नंतर आपल्याला बघता येईल की काय करायचं ते. तेवढ्यातच आता तिथे ईश्वरीला कॉल येतो. ईश्वरी म्हणते की आईचा फोन, काय झालं असेल, म्हणून ती फोन उचलायला जाते आणि म्हणते की हां, हॅलो आई बोल, काय झालं. तेव्हा तिथून सुप्रिया जराशी रडत असते. ईश्वरी म्हणते की आई काय झालं, तू का रडतेस, सांग ना, काही टेन्शन आहे का, असं म्हणून ती विचारायला लागते आणि म्हणते की काय काय बोलतेस तू. तेव्हा मग ईश्वरी फोन ठेवून देते. नम्रता विचारते की इशू काय झालं आहे, अगं काय झालं आहे बाबांना, प्लीज बोल ना, काही प्रॉब्लेम आहे का. आता सगळ्यांचे जीव टांगणीला लागलेले असतात आणि ती म्हणते की नमुताई, एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे, आईचा फोन आला होता, आपल्या बाबांना शुद्ध आली आहे, त्यांनी हालचाल केली आहे. तेव्हा मग आता लगेच नमूही खुश होते, दोघी एकमेकींना मिठी मारतात आणि म्हणतात की अरे वा, खरंच. तेव्हा मग ती म्हणते की हो खरंच झालं आहे. मी काय म्हणते ताई, जाऊ दे, आता बाबांना शुद्ध आले, आपण त्यांच्यासमोर असणं जास्त गरजेचं आहे. हे जेवण वगैरे सगळं तसंच राहू दे, एक काम करते मी, पटकन आवरून घेते, मग आपण हॉस्पिटलला जायला निघूया, असं म्हणून त्या दोघी तयारी करायला लागतात. तर इथे आता अंजली एकटीच बसलेली असते. त्यावेळेला तिथून आता राकेश येतो. राकेश म्हणतो की झालं, ही बाई आता विचार करत राहणार, म्हणजे या अर्णवने जे काही डोक्यात भरून ठेवलं आहे ना, त्यामुळे ही माझी पावळट बायको पण सगळं सारखा सारखा त्याच गोष्टीचा विचार करत राहणार आहे, असं म्हणून आता तो तिथे येतो. आणि अंजली त्याला बघते आणि म्हणते की काय हो, कधी आलात. तेव्हा तो म्हणतो की हा काय, आत्ताच आलो आहे मी. आणि मग तो म्हणतो की हे घे, चल तू हे दूध पिऊन घे. तेव्हा ती म्हणते की नको, मला ना दूध वगैरे काहीच नको आहे. मला पहिले तुम्ही सांगा, हा सगळा काय प्रकार आहे. ते बँकवाली माणसं घरी कशासाठी आली होती, नेमकं काय झालं आहे, का आले होते ते, इतकं सगळं चुकीचं कसं घडू शकतं. म्हणजे तुम्ही जर फॉरेन अकाउंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर त्यात प्रॉब्लेम कसा काय असू शकतो. तेव्हा मग लगेच राकेश म्हणतो की मला सांग अंजली, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का. त्यावेळेला ती म्हणते की हो, तुमच्यावर विश्वास आहे, खूप आहे विश्वास, परंतु इथे विश्वासाचा प्रश्नच नाही आहे. मला कळत नाही आहे, हे सगळे फॉरेन इन्व्हेस्टर्स आणि ते अकाउंट कसे काय इथे आले, म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे. असं म्हटल्याबरोबर इथे आता राकेश म्हणायला लागतो की हे बघ, मला एक गोष्ट कळत नाही आहे की हे सगळं कोण करत आहे. मला तर इतकीच इच्छा आहे सगळं करण्यामागे की मला आपल्या मुलाचा विचार आहे, म्हणून मी हे सगळं करतो आहे. त्याच्या भविष्यासाठी माझे हे सगळे फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहेत. परंतु या सगळ्यात त्यांना काय प्रॉब्लेम आहे हां, एक गोष्ट नक्की होऊ शकते की माझे दुश्मन आहेत, हे सगळं ते करू शकतात. तेव्हा मग ती म्हणते की दुश्मन
कोण दुश्मन असू शकतात, नेमकं कोण आहे, हे सगळं काय होतंय? त्यावेळेला आता लगेच राकेश म्हणायला लागतो, खरंच मला ह्या सगळ्याचा ना खूप त्रास होतोय. कारण हे जे कोणी करतंय ना, कोणीतरी माझी जवळचीच व्यक्ती असणार आहे. त्यावेळेला आता अंजली म्हणायला लागते, की मला तरी एक गोष्ट कळत नाही आहे, जवळची व्यक्ती म्हणजे नेमकं कोण असू शकतं? मग त्यानंतर तो म्हणतो, की "हे बघ, तू नको काळजी करूस त्या सगळ्याची. अगं, मी नामचीन वकील आहे. तर माझ्या मागे हजारो लोकं आहेत. मी चांगली कामं करत असतो ना, ते त्यांना खुपत असतं आणि म्हणूनच ते खुपत असल्यामुळे ते असे माझ्यावर डूख धरून ठेवतात. बाकी काय? म्हणूनच. बाकी जाऊ दे. मला तर वाटतंय ना, की यामध्ये ना माझी कोणतीतरी जवळचीच व्यक्ती सामील असणार आहे." अंजली म्हणते, की "जवळची व्यक्ती म्हणजे नेमकं कोणाबद्दल बोलायचं तुम्हाला? कोण असेल या सगळ्याच्या मागे?" तेव्हा मग तो म्हणतो, की "हे बघ अंजली, आता या अवस्थेमध्ये तू त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसू नकोस. काही झालं तरीही या गोष्टींना आता तू नजर देऊ नकोस. कारण तुला तुझी तब्येत जपणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की नाही. त्यामुळे आता तू तुझी तब्येत जप, कळलं? काही काळजी करू नकोस." असं आता तो म्हणत असतो. त्यानंतर मग अंजलीला तो म्हणतो, की "चल, आता दूध पिऊन घे. तुझ्या शेड्यूलमध्ये चेंज झालेलं मला अजिबात चालणार नाही आहे बरं का. चल, लवकर आवर." असं म्हणून आता ती म्हणते, की "हो, माझा विश्वास आहे तुमच्यावर आणि तुम्ही हे सगळं जे काही करताय, ते माझ्यासाठीच करताय हे माहिती आहे मला." असं अंजली भोळ्यापणाने बोलून दाखवते. परंतु राकेश त्या लायकीचा नसतो. तो खरं तर खूपच याबाबतीत आता शांत असतो. कारण काही झालं तरी त्यांनी तिला बरोबर अडकवलेलं असतं आणि फसवलेलं असतं. त्यामुळे तो आता शांतच असतो आणि म्हणतो, की "चल, हे घे, आता हे दूध पिऊन घे." अंजली पण आता ते दूध प्यायला घेते आणि मग तो मनातल्या मनातच विचार करतो, की चला, आता या बावळट मुलीने दूध तर प्यायला सुरुवात केली. आता हे दूध वेळेवर त्याचं त्याचं काम अगदी व्यवस्थित करेल. त्याच्यामुळे काळजीचं काही कारण नाही, असं तो आता बोलायला लागतो. आणि त्यानंतर मग आता इथे ईश्वरी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि सिस्टर ही संजयचे सगळे जे रेकॉर्ड्स असतात ते चेक करत असते. आणि संजय अजूनही शुद्धीवर हालचाल करत नाही आहे. त्यामुळे ईश्वरी बघत राहते, की आता बाबांनी हालचाल केली होती, आता लगेच बाबांना काय झालं? आणि त्याच वेळेला तो आता तिथे तसाच झोपलेला असतो. त्यामुळे ईश्वरी जरा विचार करतच राहिली असते, की नेमकं हे सगळं काय आहे? आता ईश्वरीच्या चेहऱ्यावर जरासं टेन्शन असतं. काय करावं हे तिला काहीच कळत नसतं. त्यामुळे ती बाबांच्या हातावर आता हात ठेवते आणि हात ठेवल्यानंतर ईश्वरी त्यांना आवाज देते आणि "बाबा, प्लीज उठा ना, मला आवाज द्या ना," असं म्हणते. परंतु संजयची काही हाताची हालचाल होत नाही. ईश्वरीला आता खूप टेन्शन आलेलं असतं. ती संजयकडेच बघत राहते आणि तिच्या डोळ्यातून आता पटापट पाणीच व्हायला लागतं. कारण बाबा शुद्धीवर यावे अशी तिची एकमेव इच्छा असते आणि त्यासाठी ती बिचारी खूपच तडफडत असते. म्हणते, की "बाबा, प्लीज उठा ना. आता तर तुम्ही आईसमोर हातांची हालचाल केली, डोळे उघडले होते ना, मग मला सांगा ना, की तुम्ही का माझ्यासोबत बोलत नाही आहात? प्लीज मला बोला ना. मला इशू अशी हाक मारा ना प्लीज बाबा." असं म्हणून ती रडायला लागते. नंतर मग आता इथे सुप्रिया म्हणते, की "बरं झालं, यांना शुद्ध झाली आणि लवकरात लवकर सगळं काही व्यवस्थित होईल." नंतर मग नम्रता म्हणते, की "आई, अगं आम्ही जेवायलाच घेणार होतो, परंतु तेवढ्यातच लगेच निघालो. आता काय होतंय काय माहिती? एकदा तर हालचाल झाली, आता पुढे काय होतंय?" अशा विचारांनी सुप्रिया जरा टेन्शनमध्ये असते. जयू म्हणते, की "नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित दादाचं." तेवढ्यात नम्रताला मेसेज येतो, की "आय एम सॉरी नम्रता, त्या दिवशी थोडा जास्त बोलून गेलो. आय होप तुझ्या बाबांची तब्येत ठीक असेल." असं म्हणून आता ती मेसेज बघते तर आकाश सरांचा मेसेज असतो. मग ती म्हणते, की "आता मला रिप्लाय करायला हवा." म्हणून ती रिप्लाय करते, की "हो, बाबांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि बाबा आता हळूहळू शुद्धीवर देखील येत आहेत." म्हणूनच आता ती पटकन मेसेज तो बघतो आणि म्हणतो, की "आला नम्रताचा रिप्लाय." म्हणून तो मेसेज वाचतो आणि मेसेज वाचल्यानंतर म्हणतो, की "नम्रताने पटकन मला रिप्लाय दिला, याचा अर्थ ती माझ्यावर चिडलेली नाही आहे." म्हणून आता तोही शांत असतो. नंतर म्हणतो, की "ठीक आहे, काळजी घे बाबांची." असं म्हटल्याबरोबर आता तो पटकन फोन करतो आणि ती पटकन आईला म्हणते, की "आई, मी जरा आलेच." असं म्हणून ती बाजूला येऊन पटकन फोन उचलते. मग म्हणते, की "आकाश सर बोला." आकाश म्हणतो, की "नम्रता, ऑल ओके ना? म्हणजे बाबांचं आता तब्येत ठीक आहे ना?" तेव्हा ती म्हणते, की "हो, बाबांची तब्येत तशी ठीक आहे. ते हळूहळू आता सगळ्यातून बाहेर येतात. म्हणजेच ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना थोडीशी शुद्ध आली होती. आता ठीक आहेत ते तसे." तेव्हा मग हे ऐकून त्याला खूप आनंद होतो. तो म्हणतो, की "चल, बरं झालं. त्या दिवशी जे काही झालं त्याबद्दल मी सॉरी बोललोच आहे खरं तर तुला. परंतु मला म्हणजे आता बरं वाटलं की काकांची तब्येत ठीक होती." तो म्हणतो, की "मला सांग, की दादा आहे का तिकडे, अर्णव दादा?" तेव्हा ती म्हणते, की "नाही, अर्णव सर वगैरे ते इथे नाही आहेत. म्हणजे अर्णव सर इथे कसे असतील?" तेव्हा तो म्हणतो, की "तसं नाही.
मला असं कळलं की दादा हॉस्पिटलमध्येच आला होता. म्हणजे तो हॉस्पिटलमधून नक्की कुठे गेला असेल? नाहीतर तो ऑफिसमध्येही नाही आहे. मग नक्की गेला तरी कुठे असेल? असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. तेवढ्यातच तिथे आता ती म्हणते की नाही, अर्णव सर इथे कसं येणार? आणि अर्णवचा विषय निघाल्याबरोबर नम्रता म्हणते की बरं, चला सर मी फोन ठेवते. असं म्हणून आता ती फोन ठेवून देते. नंतर आता इथे या सगळ्या बाबतीत आकाश विचार करतो की दादा नक्की गेला तरी कुठे असेल? तो कुठेच नाही आहे, तर मग नक्की कुठे असेल? आता नम्रता किचनमध्ये येते तेव्हा ईश्वरी काहीतरी करत असते. ती म्हणते की "अगं इशू, हे काय करतेस तू?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "अगं, मी नारळी भात बनवला आहे." तेव्हा मग नमू म्हणते की "अगं, नारळी भात आज?" तेव्हा ती म्हणते की "हो, अगं गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तर नाही जाता येत ना, मग त्यांच्यासाठी हा प्रसाद आहे. तुला माहिती आहे वरदविनायक आहे ना आपल्या महडचा, त्याच्यासाठी हा नारळी भात मी पाठवणार आहे." तेव्हा ती म्हणते की "अगं, पण या सगळ्या धावपळीत तुला तिकडे महडला कसं जायला जमणार आहे?" तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणते की "अगं, तुला माहिती आहे का नमुताई, आपले जे आदेश भाऊजी आहेत ना, ते सगळीकडे गणपतीचं दर्शन घेत आहेत. अष्टविनायकाचं दर्शन सुरू आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मी हा जाऊन प्रसाद देते. ते नक्कीच तिकडे घेऊन जातील. काही झालं तरीही प्रॉब्लेम नाही." असं म्हटल्याबरोबर नमू म्हणते की "हो, खरंच. आपले आदेशदादा तिकडे जाऊन सगळीकडे दर्शन घेत आहेत ना?" मग ईश्वरी म्हणते की "हो, त्यांच्याकडेच मी हा प्रसाद पाठवणार आहे. मला माहिती आहे की गणू बाप्पासाठी मला जास्त काही करता येत नाही आहे. परंतु गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना आहे की लवकरात लवकर बाबांचं ऑपरेशन सक्सेसफुल झाले तर ते लवकर लवकर शुद्धीवर येऊ देत आणि सगळं काही व्यवस्थित होऊ देत. आणि तोपर्यंत मी बाप्पाला हा प्रसाद देणार आहे. आणि म्हणूनच बाप्पाला हात जोडून सांगणार आहे की बाप्पा, तुला हा मी गोड प्रसाद पाठवते, तो गोड मानून घे." असं म्हणून ती आता हात जोडून गणपती बाप्पाचंच नमन करत असते आणि लवकरात लवकर संजय बरा होऊ दे हेच ती आता देवाकडे मागणं करत असते. त्यानंतर इथे आता वल्लरी ही लावण्याला म्हणत असते की "बरं झालं तू तुझ्या आईकडे जाऊन आलीस, लग्नाची तू बोलणी करून आलीस. आणि कारण हे जर तुझी तुझी आई ओल्ड लेडीला सांगेल ना की लवकरात लवकरचा मुहूर्त बघा, मग तीही काही मागे हटणार नाही. जर तिच्या बोलण्याने सगळं होत असेल तर लवकरच तुमचं लग्न होईल. अर्णव आणि तुझं लवकरच लग्न होईल. परंतु तू लक्षात ठेव, काही झालं तरी या सगळ्यामध्ये अडथळा येता कामा नये. हे जे काही केलं आहेस ना ते असंच चालू ठेव बस, बाकी काही नाही." त्यावेळेला मग लावण्य म्हणते की "हो, मी मम्माशी तसं बोलूनच आली आहे. काही झालं तरी काय बोलायचं हे सगळं तिला मी सांगितलं आहे. त्यामुळे आता काही झालं तरी प्रॉब्लेम येणार नाही." त्यावर आता वल्लरी म्हणते की "नाही, मला तरी वाटतंय की प्रॉब्लेम हा येऊ शकतो. नक्की काहीतरी होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका." त्यावेळेला आता तितक्यात अर्णव समोरून येतो. अर्णव आल्याबरोबर लावण्य म्हणते की "वाव, बरं झालं ए यार, तू मला इथेच भेटलास. मला तसं पण तुझ्याशी बोलायचंच होतं." तेव्हा आता अर्णव म्हणतो की "बोल ना लावण्या, काय झालं?" तेव्हा "मग तू कुठे गेली होतीस?" लावण्य म्हणते की "मी आईकडे गेले होते माझ्या, आणि आफ्टर अ लाँग टाईम." असं म्हणून ती त्याच्याकडे हसतच बघते. तेव्हा आता ती म्हणते की "ॲक्च्युली ना, मी आईकडे गेले होते आपल्या लग्नाच्याबद्दल बोलण्यासाठी. आणि आई ते सगळं माझ्याशी बोलली आहे. आणि डोंट वरी, मॉमशी सगळं माझं बोलणं झालं आहे आणि आपलं लवकरात लवकर आता तिने मुहूर्त लग्नाचा काढायचा ठरवलं आहे. आणि यू नो, आपल्याला लग्नाबद्दल ना काहीच विचार करण्याची गरज नाही आहे, तयारीची वगैरे. तू किंवा विचार करू नकोस किंवा मीही विचार करत नाही. आपल्याला फक्त आता लग्नासाठी उभं राहायचं आहे. आणि हे सगळं डेस्टिनेशन वेडिंग असणार आहे, त्यामुळे सगळं प्लॅनिंग अगोदरच केलं जाईल. डोंट वरी." असं आता ती बोलते. त्याचबरोबर मग वल्लरी म्हणते की "हो, आता लवकरात लवकर तयारी सुरू करा बरं." आणि त्याचबरोबर लावण्य म्हणते की "आपल्याला फक्त आता प्री वेडिंगची तयारी करावी लागणार आहे, बाकी काही नाही. प्री वेडिंग मात्र आपल्याला व्यवस्थित लक्ष देऊन करायचं बरं ए आर, आणि सगळं अगदी ग्रँड असलं पाहिजे. डोंट वरी, प्री वेडिंग बाकीचं सगळं अगदी व्यस्त मस्त ग्रँड असलं पाहिजे." तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की "हे बघ लावण्या, आय नो तुला या सगळ्याबद्दल खूप एक्साइटमेंट आहे, परंतु जरा एक गोष्ट लक्षात घे." तेव्हा ती म्हणते की "ए आर, व्हॉट हॅपन्ड? काय झालेलं आहे?" तेव्हा मग अर्णव म्हणतो की "नाही, हे बघ काय ना, काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे ढकलायला हव्यात. इतक्यामध्ये हे सगळं करून आपल्याला चालणार नाही." तेव्हा मग लावण्य म्हणते की "अरे, असं कसं बोलतोयस तू? इतक्यात म्हणजे माझ्या मॉमशी या बाबतीत माझं सगळं बोलणं झालेलं आहे. त्यामुळे तू प्लीज ह्या गोष्टींमध्ये आता थांबू नकोस. लवकरात लवकर या लग्नाच्या गोष्टी झाल्याच पाहिजेत." असं ती बोलते. त्यावेळेला मग आता वल्लरी म्हणते की "हो, अरे अर्णव, आता थांबून काय करायचं आहे? येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये तुमचं लग्नाचं मुहूर्त येईल. येत्या 8 दिवसांमध्ये तुमचं लग्न पण होईल की नाही ते बघा. म्हणूनच लवकरात लवकर तयारीला लागा." अर्णव म्हणतो की "मामी, तेच मला नको आहे. तेच मला मान्य नाही आहे, म्हणून मी लग्नाला नकार देतोय." आता लगेच मामी म्हणते की "अर्णव, अरे कशासाठी? का असं करतोय? तू लग्नाला का नकार देतोय?" त्यावेळेला मग तो म्हणतो की "हे बघ,
सध्याच हे प्रकरण जे आहे ईश्वरीच्या बाबांच्या ॲक्सिडेंटचं, त्याचं नाव माझ्यावर आलं आहे. त्यामुळे काही झालं तरीही त्या बाबतीतून मला हात काढता येणार नाही आहेत. या प्रकरणात मी इन्व्हॉल्व आहे असं त्या लोकांना वाटतं आहे, परंतु म्हणूनच मला इथून आता बाहेर सुटायचं आहे. म्हणजे मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे. म्हणूनच ह्या सगळ्या प्रकरणाला आपण नंतर बघूया किंवा हे लग्न आपण नंतर करूया. हा सगळा माझ्यावरचा डाग आहे, तो पुसला जाऊ दे. शिवाय जर असं ग्रँड इव्हेंट केलं तर लोकांमध्ये चर्चा होईल. त्यामुळे प्लीज आपण हे सगळं लांबणीवर ढकलूया आणि नंतरच आपण लग्नाचं काय ते बघूया. तेव्हा मग वल्लरी असं म्हणते आणि लावण्यही म्हणते की आपण एक काम करूया. मग हे लग्न अगदी साधेसुध्या पद्धतीत करूया. लावण्य म्हणते नाही तर एक विल डू वन थिंग. आपण ना हे सगळं लग्न साईन वगैरे करूया, म्हणजे रजिस्ट्रारवर साईन करूया, बस इतकंच काय ते. मग तो म्हणतो की नको, या सगळ्याची काहीच गरज नाही आहे, आपण लग्नाला थोडा वेळ घेऊया. लावण्य म्हणते की हे बघ यार, हे ना मला अगदी बरोबर वाटत नाही आहे, तू असं कशासाठी करतोयस. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ, मला आता फोन आला आहे आणि मला हॉस्पिटलमध्ये जायला लागणार आहे. ईश्वरीचे बाबा शुद्धीवर येतात, त्यामुळे त्यांना भेटायचं आहे आणि हाच एक चान्स आहे मला स्वतःला निर्दोष आहे हे सिद्ध करण्याचा. त्यांना मी समजावून सांगेन. तेव्हा मग वल्लरी हे चिडते आणि लावण्य म्हणते की दॅट मिडल क्लास ईश्वरी नॉट अगेन AR. परंतु तो समजवतो की प्लीज मला समजून घे लावण्या, माझ्यावरचे हे जे काही आहे आरोप ते मला खोटे सिद्ध करायचे. आणि तो तिथून निघूनच जातो. तर इथे ईश्वरी ही बाबांजवळ बसलेली असते. बाबा शुद्धीवर कधी येतात याची ती वाट पाहत असते. तेवढ्यातच तिथून आता अर्णवचं आठवण तिला येते आणि अर्णव आणि ती एक दिवस या सगळ्या गोष्टीतच ईश्वरी आणि अर्णव गाडीमध्ये बसलेले होते हे तिला आठवतं. आणि ते आठवल्यानंतर ती म्हणत असते की अर्णव सर, म्हणजे ठीक आहे आपली मैत्री आहे, मी समजू शकते, परंतु तुम्ही मला इतकी मदत का बरं करताय. कारण की तुम्ही इतके मोठे बिझनेसमॅन आणि माझ्यासाठी वेळ काढून हे सगळं क्लाउड किचनसाठी मला मदत करताय. तेव्हा मग अर्णव म्हणालेला असतो की हो मिस इंदोर, अगं तुला माहिती आहे सुरुवातीला आपल्यामध्ये काहीच ओळख नव्हती, परंतु आपल्यामध्ये आता ओळख झाली. हळूहळू आपली ओळख वाढली आणि त्यानंतर मग आता आपली मैत्री झाली की नाही एकदम चांगली. मग मला माझ्या मैत्रिणीसाठी इतकं तर करायला नको का. म्हणजे त्याच्यामध्ये मी माझा फायदा थोडीच बघणार आहे. मिस इंदोरला हे सगळं यायला हवं आणि ती त्या सगळ्याला कॅपेबल आहे, त्यासाठी मी हे सगळं करतो आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, पण मला एक समजत नाही आहे की तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन, मला हे बिझनेसचं सगळं दाखवून शिकवून तुमचा काय फायदा आहे याच्यामध्ये. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक वेळेला ना आपल्याला फायदाच बघायचा नसतो. मैत्रीमध्ये प्रत्येक वेळेला फायदा बघून नाही चालत मिस इंदोर. कधी कधी ना आपण आपले रिलेशन्स पण जपायचे असतात. आणि मला एक गोष्ट चांगली समजते की जे रिलेशन्स माझे आहेत ना ते अगदी मी व्यवस्थितपणे जपतो आणि त्याच्यामध्ये मी माझा फायदा वगैरे काहीच बघत नाही. या सगळ्या गोष्टी या खूप महत्त्वाच्या आहेत मिस इंदोर. त्यामुळे तू आता एकच गोष्ट चांगली लक्षात ठेव, काही झालं तरीही आपल्याला लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींना मार्गावर लावलं पाहिजे की नाही. मग म्हणूनच मी तुला मदत करतो आहे, त्याच्यात माझा काही स्वार्थ नाही आहे. आणि मी माझी जी मैत्री आहे किंवा कोणतंही नातं आहे अगदी मनापासून निभावतो. त्यामुळेच हे नातं मी अगदी मनापासून निभावत आहे. काही झालं तरी यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा माझा स्वार्थ बघत नाही आहे. आलं तुझ्या लक्षात, असं तो आता तिला बोलून दाखवतो. त्यामुळे ईश्वरी पण त्याच्याकडे बघतच राहते की नेमकं अर्णव सर हे या बाबतीत इतके पक्के आहेत मैत्रीच्या बाबतीत की ते मला क्लाउड किचनमध्ये खूप मदत करत आहेत. आणि ते सगळं आता ईश्वरीला आठवत असतं. ईश्वरी विचार करते की अर्णव सर, तुम्ही मैत्रीच्या बाबतीत खूप पक्के होतात ना. आपली मैत्री अगदी तुम्ही दिल जान से जपत होतात ना. मग आता काय झालं, माझ्या बाबांच्या अंगावर गाडी घालताना तुम्हाला एकदाही विचार आला नाही का की तुम्ही हे सगळं काय करताय, माझ्या बाबांची यामुळे काय हालत होऊ शकते. एका क्षणातच आपली मैत्री अशी चिरडून टाकली तुम्ही गाडीखाली, असं आता ती विचार करते. आणि म्हणते की नाही अर्णव सर, मला खरंच आता कन्फ्युजन झालं आहे. नक्की तुम्ही कोण आहात. तुम्ही त्या दिवशी जी माझ्यासमोर मैत्री सांगत होतात ते खरे आहात की आता माझ्यासमोर जो चेहरा आहे तो खरा आहे तुमचा चेहरा. या सगळ्यामुळे ती विचार करत राहिलेली असते. तेवढ्यातच आता बाबांच्या हाताची हालचाल होते, त्यामुळे ती खुश होते आणि बाबांच्या हाताची हालचाल होऊन ते हळूहळू आता डोळे उघडत असतात. ईश्वरी पटकन उठून बसते आणि म्हणते की बाबा बाबा तुम्हाला हालचाल होती आहे, बाबा प्लीज उठा, असं म्हणून ती त्यांना आता आवाज देत असते. त्यावेळेला आता तो म्हणजेच बाबा म्हणत असतात की ईश्वरी, अर्णव अर्णव असं ती आवाज देत असते आणि त्यांचे श्वास अगदी मोठमोठ्याने घेत असतात आणि त्रास होत असतो. ईश्वरी ओरडते की प्लीज बाबा शुद्धीवर येत आहेत, लवकर या, सिस्टर डॉक्टर बघा ना त्यांना काय होतंय, प्लीज आई लवकर ये, असं म्हणून तू तिलाही बोलवते. नंतर मग आता सुप्रिया येते आणि म्हणते की काय हो, काय झालं तुम्हाला, कसला त्रास होतोय. तर त्याला श्वास घ्यायलाही त्रास होत असतो आणि ईश्वरीसमोर अर्णवचंच नाव त्यांनी घेतलेलं असतं. त्यामुळे ईश्वरीला आणखीनच टेन्शन यायला लागलेलं असतं.
त्यावर सुप्रिया म्हणते की डॉक्टर प्लीज लवकर या. काय होते तुम्हाला? आता तर तुम्ही डोळे उघडले होते ना, तुम्ही शुद्धीवर आला होतात. आता अचानक काय झाले तुम्हाला? सांगा ना, असं म्हणून आता ती त्यांना उठवत असते. त्याच वेळेला मग डॉक्टर त्यांचे रिपोर्ट्स बघतात, एम-आर-आय वगैरे काढतात आणि त्यानंतर ते रिपोर्ट्स पाहिल्यानंतर डॉक्टरांनाही आता ते पाहून जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. आता डॉक्टरही अगदी डोळे मोठे करून करून त्या रिपोर्ट्सकडे बघत असतात आणि सगळेजण बघत असतात की नेमकं काय झालं आहे डॉक्टरांना. आणि ईश्वरी डॉक्टरांना बाहेर आल्यावर विचारते की काय झालं आहे डॉक्टर, मला प्लीज सांगा ना, तुम्ही सगळं ठीक तर आहे ना? त्यानंतर डॉक्टर म्हणतात की सॉरी टू से, ते शुद्धीवरती येत होते, परंतु ते आता शुद्धीवर येऊ शकत नाही आहेत. ईश्वरी म्हणते की काय झालं आहे काय? तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की ते कोमामध्ये गेलेत. आता हे ऐकल्यावर सुप्रिया आणि बाकीच्या सगळ्यांना जबरदस्त असा धक्का बसतो. सुप्रिया बघतच राहते की बापरे, हे नेमकं काय झालं? बाबा कोमामध्ये गेले आणि ती डोक्यालाच हात लावून बसते आणि ईश्वरी ही आता खूप रडायला लागते, कारण तिला याचाही धक्काच बसलेला असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राकेश त्याच्या माणसाशी बोलत असतो की हे बघ, तुला काय करायचं आहे ते मी आता सांगतो. माझे काही फॉरेन अकाउंटमध्ये पैसे जात आहेत आणि ते जे पैसे चाललेले आहेत त्या बाबतीत काय करायचे ते मी तुला सांगतो. जे माझे मनी लॉन्ड्रिंगच्या नावाखाली जाऊ नये त्यासाठी जे मी माझ्या दुसऱ्या अकाउंटमधून ट्रान्सफर करतो आहे, परंतु या सगळ्याचं नाव काय करायचं आहे ते मी तुला सांगतो. हे सगळे जे काही प्रकार केले आहेत म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंटचे, या सगळ्यामध्ये अर्णव राजे शिर्केचं नाव आलं पाहिजे. त्याचं नाव येऊन तो यामध्ये सगळा अडकलं पाहिजे, याची व्यवस्था तुम्ही करा. तेवढ्यातच आता तो मागे वळून बघतो आणि समोर अंजली असते. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आला आहे, कारण अंजलीला आता राकेशचं खरं रूप समजलेलं आहे आणि अंजली ही आता राकेशकडे बघतच राहिलेली असते, कारण तिला खरं काय ते समजलेलं असतं. आता अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि म्हणतो की मी सिंदूर, 1 मिनिट प्लीज ऐकून घे. तेव्हा मग ती म्हणते की नाही, मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. तुमच्यासारख्या हा गुन्हेगाराशी मला काहीच बोलायचं नाही आहे. तुमच्यामुळे हे सगळं झालं आहे. तुमच्यामुळे माझे बाबा कोमामध्ये गेलेत. लक्षात ठेवा अर्णव सर, तुमची ही जी काही मैत्री होती ना, ती आता मी तोडली आणि आता तुमच्यासोबतची दुश्मनी मला निभवायची आहे. तुमच्यामुळे बाबांची ही हालत झाली आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला आता कधीही माफ करणार नाही, असं अर्णवला आता ईश्वरी बोलून दाखवते. त्यामुळेच आता इथे ईश्वरीकडे अर्णव आता बघतच राहतो. आता नेमकं पुढे काय घडणार आहे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.